नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजना 2025 या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये व्याजदर काय आहे, कर लाभ काय आहे, पात्रता काय आहे, नियम आणि खाते कसे उघडायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां, जर आपल्या मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, SC/SS म्हणजे काय? तर SC/SS ही केंद्र सरकारची एक बचत योजना आहे जी फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। यामध्ये गुंतवणूक केल्यावर नियमित व्याज मिळते आणि तुमचं मूळ भांडवल हे सुरक्षित राहते। त्यामध्ये व्याजदर काय आहे? तर व्याजदर आहे 8.2% प्रतिवर्ष व्याज आहे, म्हणजेच दर 3 महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होईल। आता या योजनेसाठी काय पात्रता आहे? तर या योजनेसाठी वय किमान हे 60 वर्ष असावे। त्याच्यानंतर सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असल्यास वय हे 55 ते 60 दरम्यान देखील पात्र असू शकते, पण काही अटीसह। त्याच्यानंतर खाते एकट्याच्या नावावर किंवा जोडीदारासोबत संयुक्त नावाने उघडता येतं। तुम्ही एकटेसुद्धा उघडू शकता किंवा जोडीदारासोबतसुद्धा हे खातं उघडू शकता। त्याच्यानंतर गुंतवणूक मर्यादा आहे। तर गुंतवणूक मर्यादा काय आहे? तर कमीत कमी गुंतवणूक रक्कम 1000 आणि जास्तीत जास्त रक्कम ही 30 लाखात असली पाहिजे। त्याच्यानंतर त्याचा कालावधी काय आहे? तर योजनेचा कालावधी हा 5 वर्ष आणि त्यानंतर तुम्ही ते 3 वर्षांनी वाढवू शकता आणि व्याजदर त्यावेळी लागू असलेल्या दरानुसार ठरेल। आता कर सवलत काय आहे? तर जर वार्षिक व्याज हा 50,000 पेक्षा जास्त असेल तर TDS कापला जातो। आता खाते कुठे आणि कसं उघडायचं? तर हे खाते तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत उघडू शकता आणि त्यासाठी काही कागदपत्रे लागतात। तर कागदपत्रे काय आहेत ते आपण पाहणार आहोत। वयाचा पुरावा जसं की पॅन कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र, त्याच्यानंतर ओळखीचं प्रमाणपत्र, पत्ता पुरावा आणि रिटायरमेंट प्रमाणपत्र हे कागदपत्रे असणे गरजेचं आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।